ज्यावेळी महापालिकेची निवडणूक झाली त्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुती म्हणून भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना जी आहे ती एकत्र लढताना दिसली। अगदी शेवटच्या क्षणापर्यंत महायुतीची जी काही युती होती ती शेवटच्या क्षणापर्यंत जागा वाटपाचं सूत्र जे आहे ते उघड केलं नव्हतं आणि शेवटच्या क्षणी कोणताही उमेदवार किंवा इच्छुक उमेदवार जो आहे तो काँग्रेसच्या गोटात जाऊ नये याची काळजी महायुतीने घेतली होती। मात्र जिल्हा परिषदेची जर परिस्थिती पाहायला गेली तर सुरुवातीपासूनच भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये इच्छुकांची फौज होती, अनेक जण इच्छुक होते। त्यामुळे सुरुवातीपासूनच हे सर्व राजकीय पक्ष आहेत ते स्वतंत्र निवडणुकीच्या रिंगणात उतरणार अशी जी काहीची चर्चा आहे ती या कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मतदारसंघामध्ये होते आणि कोल्हापूर जिल्ह्यातील 12 तालुक्यांमध्येही ही आघाडी जर पाहायला बघितली तर अत्यंत विचित्र आघाडी जी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातनं पाहायला मिळाली। कारण करवीरमध्ये जर भाजप शिवसेना एकत्र होतं, राष्ट्रवादी या ठिकाणी विरोधात होती, मात्र त्या उलट कागलमध्ये देखील परिस्थिती याच्या उलटी होती। एकीकडे शिवसेना विरोधात होती आणि राष्ट्रवादी भाजप कागलमध्ये एकत्र होता। अशा पद्धतीचे ज्या आघाडी ज्या आहेत त्या कोल्हापूरमध्ये पाहायला मिळाल्या। चंदगड तालुक्यात देखील दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होते आणि भाजप आणि शिवसेना एकत्र होती। अशा पद्धतीच्या राजकारणाचा जो काही मूड होता तो या संपूर्ण आघाड्यांच्यामुळे युत्यांच्यामुळे बिघडला होता आणि आत्ताची जर परिस्थिती पाहायला गेली तर 12 तालुक्यातील काही ठिकाणी 8 तालुक्यांमध्येच महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होण्यापेक्षा महायुती विरोधातील अंतर्गत पक्षातली ह्या ज्या लढती आहेत त्या या झालेल्या पाहायला मिळाल्या आणि आतापर्यंत जर जिल्हा परिषदेचा आणि पंचायत समितीचा निकाल कोल्हापूर जिल्ह्यातील जर पाहिला तर आपल्याला बघायला मिळेल की काँग्रेसच या ठिकाणी भारी होताना दिसते। जवळपास 12 जागांवर काँग्रेसनं विजय मिळवलेला आणि त्याच्या बरोबर राष्ट्रवादी देखील 12 जागांवर विजय मिळवताना पाहायला मिळते। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।